अजिबात साखर टाकत नाही. त्याला इतकुशी जरी टाकली तरी त्याला गोड लागते. काय लागते? गोड लागते. मग त्याला गोड लागते. हे जीव आहे, हिची एक कॅपॅसिटी आहे. तिला तुम्ही कशी सवय लावता ते तुमच्या हाती आहे. सवय आता विदेशामध्ये तिखट आणि ते बाकीचे आहेत चटक मटक काहीच नाही, ते कच्चच खाते. लक्षात घ्या. पण तुमच्यापेक्षा आयुष्यमान जास्त आहे त्यांचं. 70 वर्षाची माणसं तिथले तरुण दिसतात. तुम्ही सारे लसण अद्रकवाले भोगा होऊन गेले. गोपाला गोपाला देवकी गोपाल कृष्ण भगवान. शरीराला किती कॅलरीज पाहिजे याचं गणित आहे. आपल्या शरीराला आवश्यक किती आहे तेवढं खाण्याची संतांनी मनाई केलेली नाही. आपल्या शरीराला ज्या चव आहे, छडरसाची गरज आहे. पावर कृष्णानं काय संशोधन केलं, बरोबर त्यांनी गोपाल काल्यामध्ये 6 रस टाकले. किती रस टाकले? 6 रस एकाच प्रसादात आहे. त्या प्रसादाचं नाव आहे गोपाल काला. 6 रस जर पोटात गेले तब्येत चांगली राहते. कळत न कळत आपल्या पोटात दिवसातून 6 रस गेले. आपल्या पोटात जास्तीत जास्त जाते कोणता? गोड रस, तिखट रस, आंबट रस आणि खारट रस. एक जण म्हणे कारल्याची भाजी खातो ना ते गुळ टाकू खातो. सांगण्याचं तात्पर्य त्या कारल्याला राग येते की देवा, सांगण्याचं तात्पर्य छोटा रस पोटात गेलेच पाहिजे रोज. नाही कमीत कमी तसं डॉक्टर सांगते. नाही रोज तर हप्त्यातून 5 दिवस तरी फिरायले जा म्हणतात. नाही रोज गेले हप्त्यातून 5 दिवस तरी जा. असं कमीत कमी आठवड्यातून 5 दिवस तरी 6 रस खाण्याचे प्रयत्न करा. त्याचा लाभ होईल तुम्हाला. छड रस म्हणतात त्याला. भक्तीचे 9 रस आहे. किती आहे? ते 9 रस पोटात गेले पाहिजे. ऐका, प्रकृती चांगली ठेवायची असेल तर छडरस पोटात गेले पाहिजे. मन चांगलं ठेवायचं असेल तर 9 रस, 9विधा भक्ती आहे. हे 9 रस श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्म निवेदनम, हे 9 रस पोटात गेले पाहिजे. किती? भागवतामध्ये शृंगार रसही आहे, भक्ती रसही आहे. हे सगळं जरुरी आहे. तन मन मग राहिलं धन. मनाची शुद्धी करण्यासाठी 9विधा भक्ती आहे. शरीरासाठी छड रस आहे. मग राहिलं धन. धनाचं शुद्धीकरण करण्यासाठी दानाचा मार्ग आहे. गोपाला देवकी नंदन. प्रत्येकाचं म्हणून सुरुवातीला पहा, आचमन करत असताना आचमनानंतर डोळ्याला पाणी लावायला सांगते. कोणताही ब्राह्मण जेव्हा पूजा करते ना आचमन सांगते. आचमन नंतर डोळ्याला पाणी, मग कानाला पाणी लावायला लावते, मग इथे पाणी लावायला लावते, मग पोटाला पाणी लावा. याचा अर्थ काय? संपूर्ण बॉडीचं शुद्धीकरण. संपूर्ण. आणि डॉक्टर तपासते तेव्हा काय करायला लावते? पहिले तुम्हाला झोपवते, लांब श्वास घ्या सांगते का डॉक्टर? काय सांगते? लांब श्वास घ्या. मग तो लावते असा लांब श्वास. कोणता श्वास? लांब. अरे हे तर आमच्या संतांनी कधीच सांगितलं. ओ म्हणा, असा लांब घ्या, लांब घ्या जेवढा घेता येईल. याने बॉडीचं शुद्धीकरण होते. काय होते? शुद्धीकरण होते. आणि मग तसं डॉक्टरला समजते काय आहे. असं आम्हाला सुद्धा तुमच्या श्वासाहून कळतं की काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे, काय त्याला योग कोणती शिक्षा द्यायची आहे, कोणती दीक्षा द्यायची आहे, श्वास कुठे अडकतो का, श्वास कुठे त्याला अडथळा येतो का. श्वासाला अडथळा नसावा. समजा बॉडी क्लिअर आहे. ज्याला अस्थमा आहे, ज्याला कफ आहे, ज्याच्या नाकाचं हाड, नाकाचंही हाड वाढते, लक्षात घ्या, त्याला डॉक्टर ऑपरेशन सांगते. मग
म्हणजे त्याच्यात अडथळा आहे. काय आहे? अडथळा आहे. अडथळा आहे म्हणजे बॉडीमध्ये कुठेतरी. बॉडी फिटनेस कशाला म्हणतात? बॉडी फिटनेस. ज्याला कुठलाही आधार न घेता बसता येते आणि कुठला आधार न घेता उभं राहता येते, त्याला आमच्या शास्त्रामध्ये बॉडी फिटनेस म्हणतात. म्हणजे तो असा बसला त्याला कोणाचाही आधार न घेता बसून पाहावर कायचा आधार घ्यावा लागते. कोणाला हातच टेकवा लागते, कोणाला मुंग्याच येते. समजा म्हणजे बॉडी फिटनेस नाही आहे. बॉडी फिटनेस कशाला म्हणतात? कुठलाही आधार न घेता बसता आलं पाहिजे आणि कुठलाही आधार न घेता उभा राहिलं. कोणाला येते पहा, आहे का कोणी? हा हा बस हा या इकडे या या. हे सगळं आता लोक पाहून राहिले आहे. कुठेतरी तुमचा आदर्श होईल ना. या वयात नाही ते फिटच आहे. हे महत्वाचं आहे. पुण्याहून येते भागवत ऐकायला, गावातले झोपले. हा बसा. बापरे. तिकडे गुणवंतराव आहे. गुणवंतराव आहे तिकडे. या इकडे थोडस, एक मिनिट इकडे या इकडे. हा प्रयोग आहे. हा यांचा आपल्याला आदर्श घ्यायचा आहे. हा काही विनोदाचा भाग नाही आहे. कुठेतरी आमच्या जीवनात आदर्श घ्यायचा. येऊ द्या त्यांना इकडे. या इकडे. आज टेस्टिंग चालू आहे. आज टेस्टिंग. याला बॉडी फिटनेस म्हणतात. आता याच्यानंतर सांगतो मनाचा फिटनेस. बघा ध्यान द्या. या वयात